श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. कसे आहात मित्रांनो? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामी सेवेमध्ये रममान असाल. तर आज माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदीचा उपयोग कशासाठी करायचा, कसा करायचा त्याच्याविषयी थोडंसं सांगणार आहे. हळदीचे तुकडे किंवा पावडर गाईच्या तुपामध्ये दिव्यात टाकून धूप करा. याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात मंगल वातावरण राहते. दररोज देवीच्या पूजेत कपाळावर हळदीचा टिळक लावा. यामुळे आत्मविश्वास वाढतो व कार्यसिद्धी होते. घरात पडशी पुसताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाका व ते पाणी शिंपडा. यामुळे घरातील वाईट शक्ती दूर राहतात व घरात लक्ष्मीचा वास राहतो. हळदीमुळे ओले तांदूळ मिसळून अक्षता तयार करा. देवीला अर्पण केल्याने कार्यसिद्धी व शुभमंगल घडते. गाईच्या तुपाच्या हळदीचे थोडेसे कण टाकून दिवा लावा. यामुळे घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो व दरिद्रता दूर होते. माझा हा हळदीचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. केलेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण. अवधूत चिंतन श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शिव हरिशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.